तुम्हाला माहित आहे का की या ठिकाणी गेल्यावर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर जय गजानन माऊली. सकाळी सकाळी झोपेतून उठलो नाही तर नॅनो माझ्या घरासमोर येऊन उभा होता. म्हणे माई गाडी अटी राहू दे आणि चाल तुझ्या गाडीवर आपल्याला बाहेर जावं लागते. मग त्याची गाडी तिथं उभी केली आणि माझ्या गाडीवर आम्ही निघालो. पण दरवेळेसारखं आम्ही कुठे निघालो हे मलाही माहित नव्हतं. सगळ्यात पहिले तर आपली शकुंतला 2-3 दिवसापासून उपाशी होती म्हणून तिला थोडंसं पेट्रोल पाजून दिलं आणि त्याच पेट्रोल पंपावर गावंडेबाची भेट झाली तर त्यांनाही सोबत घेतलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की गावंडेबा आपल्यासोबत यायला कधीच नाही म्हणत नाही. आणि आम्ही आता कुठे चाललो हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर फटकन मला फॉलो करून घ्या. कारण की आता आपले 50,000 फॉलोअर होण्यासाठी थोडेच फॉलोअर बाकी आहेत आणि तुमच्यासारखे एक एक प्रेमाचे माणसं माझ्याशी जोडले जात आहे याचा मला साचा अभिमान आहे. शेगावातून निघालो. नागझरी, कळंबा, कसुरा, अळोशी कळोशी हे गाव पार करून आम्ही येऊन पोहोचलो गायगावात. कारण की या गावात एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. असं म्हणतात की या गणपतीला नवस केल्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आता इथं आल्यावर नॅनूनं काय नवस केलं असेल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण देवाजवळ आलो म्हणजे काहीच मागत नसतो. दर्शन घेऊन बाहेर आलो. नॅनू मला म्हणते की चाल आता आपल्याला अकोल्याला राजराजेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला जावं लागते. मी म्हटलं का रे बा, पहिलेच तर तू देवदेव जास्त करत नाही. देवाचं नाव काढलं की डायरेक्ट 2-3 जिल्ह्यातले देवाच्या दर्शनाला एकटच नेतो. पहिलेच तर 2 व्हीलरवर बसून पाठ हेकोडे होते आणि त्याच्यात आम्ही टेबल सीट होतो. मित्रांनो, काही काही लोक मला भेटतात आणि ते म्हणतात की तू हे देवा धर्माचे व्हिडिओ बनवणं बंद कर. देवा धर्माचे व्हिडिओ बनवून तू काही पुढे नाही जाशील. तुला जर मी आज इकडे गेलो तिकडे गेलो असे रिकामे मिनी व्लॉग बनवले असते तर आतापर्यंत तू 100K फॉलोअर असते. पण माझं त्यांना एकच उत्तर असते की मी हे देवा धर्माचे व्हिडिओ कधीच बंद करणार नाही. कारण की मला हे जे मिळालं आहे हे देवाच्या कृपेनेच मिळालं आहे. मग माझे व्हिडिओ कोणी पाहो की ना पाहो. अकोला येथील भगवान राजराजेश्वर महाराजांच्या मंदिरात आलो आणि कर्पूर गौरम करुणावतारम असलेल्या महादेवांचे दर्शन घेतले आणि भगवान महादेवाला मागणं मागितलं की माझ्या जीवनात हे जे प्रेमाचे माणसं जोडल्या जात आहे या सर्वांना तू सदैव सुखी ठेव. आणि मी मंदिरात दर्शन घेत असताना लपून छपून बाहेर येऊन चुपचाप नाश्ता करणाऱ्या लोकांना तर सगळ्यात जास्त सुखी ठेव. जाऊ द्या बा, आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.